दरम्यान ठाकरे बंधूंच्या भाषणात तकलादूपणा होता असं शेलार म्हणालेत. एकाचं भाषण अपूर्ण तर एकाचं अप्रासंगिक होतं. उद्धव ठाकरेंच्या भाषणात तडफड होती. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलारांनी टीका केली. तर कालचा संपूर्ण कार्यक्रम अवास्तव असल्याची टीका देखील शेलारांनी केली. दोन भाऊ एकत्र आले, खूपच छान. कुटुंब एकत्र आलं, आम्हाला आनंद. कुटुंब व्यवस्था हिंदू समाजाचा पाया आहे ही मानणारे आम्ही लोक आहोत. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी भूमिका घ्यायची आहे. आता त्यावरची भूमिका त्यांना मांडायची आहे. आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये आशिष शेलार साहेबच एक नंबरचे वक्ते आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक आम्हाला आहे ना. अभ्यासू आहेत, आता काहीतरी त्यांना उत्तम संसदपटुत्व मिळालेलं आहे, वाक्पटू आहेत, कारण ॲडव्होकेट आहेत. त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे. आणि हे लोक त्यांच्या खूप मागच्या रांगेत आहेत, त्याच्यामुळे न बोलणं बरं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.